हॅलो एव्हरीवन, मी वैष्णू तुम्हा सगळ्यांचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलवर स्वागत करते. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे येणारं वर्ष खूप सुख समृद्धीचं जाओ आणि तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन हो हीच प्रार्थना. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की TET परीक्षा 2024 शिक्षक पात्रता परीक्षा 2024 याच्यामध्ये अशी कुठली स्ट्रॅटेजी आपण अप्लाय करायची, अशी कुठली स्ट्रॅटेजी वापरायची ज्यामुळे आपण ही एक्झाम क्वालिफाय होऊच हो. ठीक आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला क्विकली सांगते, कारण का ही ऑफर खूप लिमिटेड टाईमसाठी आहे. फक्त 2 दिवसासाठी ऑफर आहे ही. 9 आणि 10 एप्रिल 9 आणि 10 एप्रिल या 2 दिवसांसाठी आमच्या अकॅडमीतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा 2024 याच्यासाठी एक ऑलरेडी बॅच लॉन्च झालेलीच आहे. त्या बॅचमध्ये अजून पण ॲडमिशन अवेलेबल आहे. अजून पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि 9 आणि 10 एप्रिलसाठीच ही जी ऑफर आहे ती आहे. तर तुम्हाला 25% ऑफर मिळणार आहे आणि बॅच फक्त आणि फक्त किती रुपयात मिळणार आहे? 1500 रुपयामध्ये मिळणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर डाउनलोड प्लस लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहे. जर कधी तुमचं लाईव्ह लेक्चर मिस झालं तर तुम्ही काय करू शकता, लेक्चर डाउनलोड करून नंतर किती पण वेळा बघू शकता आणि अनलिमिटेड वेळा आणि फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे, फ्रीली ते बघू शकता. नेक्स्ट आहे की PYQ ॲनालिसिस, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस, मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण ज्याला आपण म्हणतो त्याविषयी आपण डिटेलमध्ये बघूयाच. तर ते पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे विथ सोल्युशन. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज जी की खूप गरजेची आहे त्याविषयी पण आपण डिस्कस करूच. तर ती लावणं पण गरजेचं आहे, प्रॅक्टिस गरजेची आहे. तर ती पॅटर्नप्रमाणे टेस्ट सिरीज आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. तसंच ई बुक्स, स्टडी मटेरियल बाकीचं पण आम्ही तुम्हाला काय करू, प्रोव्हाइड करू. ओके. तर तुम्हाला काय करायचं, फक्त आणि फक्त 8010457760 या नंबरला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला काय करायचं आहे, मेसेज करायचा आहे. 25%ची ऑफर आहे. 1500 रुपयांमध्ये तुम्हाला हा जो कोर्स आहे हा मिळणार आहे आणि फक्त 2 दिवसासाठी आहे, तो म्हणजे 9 आणि 10 एप्रिल. ठीक आहे. तर जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल, तुमचं स्वप्न असेल शिक्षक व्हायचं, तर तुम्ही काय करा, या कोर्समध्ये एनरोल करा. कोर्समध्ये ॲडमिशन लवकरात लवकर घ्या. ठीक आहे. तसंच आपल्याला माहिती आहे शिक्षक पात्रता परीक्षा म्हटलं तर पेपर 2 मध्ये आपल्याला काय तर परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र, बरोबर आहे. आणि खूप मोठा सिलेबस आहे याचा, खूप जास्त मोठा सिलेबस आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त बुक्स वाचणं तेवढं पॉसिबल नाही होत, वेळेच्या अभावी म्हणा किंवा आपला जॉब असेल, घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज राहतात, बाकीचे कामं राहतात आणि परीक्षा पण आता काय जवळ येतेच आहे समजा. कारण का आपण जरी म्हटलं आता निवडणूक आहे, हे येते, पण त्यानंतर तो परीक्षा होणारच नाही. एक एक दिवस कसा जातो, लवकर लवकर जातो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, काय करता येईल आपल्याला स्मार्टली कसं काय हे हँडल करता येईल, वर्क करता येईल. तर बघा, तुम्हाला 6000 MCQs आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. कसे 2010 ते 2023 जे पण प्रश्न आलेले आहेत ते सगळे प्रश्न तशाच फॉर्मॅटमध्ये आम्ही तुम्हाला काय करू, प्रोव्हाइड करू. तशाच टाईपचे काय करू, MCQs आम्ही तुम्हाला देऊ. ठीक आहे. तर बघा, विज्ञान, भूगोल, इतिहास, राज्यघटना, अर्थशास्त्र, त्याच्यानंतर संगणक, चालू घडामोडी, हे सगळे विषय, या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला इथे मिळणार आहे. ठीक आहे. बघा, विज्ञान विषयाच्या 1000 नोट्स आहेत, भूगोलच्या पण 1000 MCQs आहे. ठीक आहे. 1 लाईनर पण आपल्याकडे काय अवेलेबल आहे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त हे जर MCQs 6000 MCQs जे काय होईल, तुम्हाला मदत होईल पटपट रिव्हिजन करायला, तसंच काय अभ्यास करायला मदत होईल. आणि तुम्ही बघा, तुम्ही जर मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं तर तुम्हाला काय लक्षात येईल की मागील एक्झाममध्ये, मागील परीक्षेमध्ये जसे प्रश्न आले होते तशाच टाईपचे प्रश्न काय या पुढे येणाऱ्या परीक्षामध्ये पण येणारच आहे. जर तुम्ही याचा सराव छान केला तर तुम्हाला काय, हे जे 2 सब्जेक्ट आहे किंवा बाकीचे पण सब्जेक्ट आहे ते काय जाईल, इझी जाईल आणि तुमचा स्कोअर जास्त येणार. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त 8010457760 या नंबरला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला नोट्स काय घरपोच मिळवता येईल. ठीक आहे. आता बघा, आपण मॉक टेस्ट किंवा टेस्ट सिरीज का लावायची, का सोडायची, ठीक आहे, का लावणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगते. तर त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगते की आपला शिक्षक पात्रता परीक्षा TET जर आपण बघितली, कारण आपण त्याच परीक्षेबाबत चर्चा करतोय. ठीक आहे. 2024. ठीक आहे. आणि बघा, एक एक दिवस जातोय आपला आणि जर आपण ह्याच्यातच राहिलं की परीक्षा कधी होणार, कसं होणार, काही नाही, आपला अभ्यास सुरळीत ठेवा तुम्ही. कारण काय, ॲडमिट कार्ड तर पटकन येणार, ॲडमिट कार्ड तर काय पटकन येणार, त्याला वेळ नाही लागणार. पण आपला अभ्यासच नसेल तर मग काय होणार, आपली फजिती होणार. ती करायची का नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त फोकस तुम्ही कुठे ठेवा की आता वेळ मिळाला आहे ना, वेळ आहे ना आपल्याकडे,
तो वेळ चांगल्या रीतीने तुम्ही काय करा, त्या वेळेचा सदुपयोग करा आणि छान अभ्यास करा. ओके. तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 ही फक्त आणि फक्त आपल्याला काय करायचे, क्वालिफाय करायचे. पण क्वालिफाय करणं पण आपल्याला अवघड का जातं, एवढं डिफिकल्ट का जातं, याचा विचार केला कधी? आपण अभ्यास करतो पण टेस्ट नाही लावत, किंवा आपण कधी कधी काय करतो, खूप वेळेवर अभ्यास करतो. ठीक आहे, ह्या गोष्टी कशा चुकीच्या आहेत. याच्यामुळे आपण काय करतो, एक्झाम क्वालिफाय पण नाही करू शकत. आपल्याला किती मार्क्स पाहिजे, ओपन कॅटेगरीचं जर आपण असेल तर आपल्याला पाहिजे 90 मार्क्स, आणि अदर कॅटेगरी असेल, ठीक आहे, अदर कॅटेगरी असेल तर आपल्याला 82 मार्क्स पाहिजे. बरोबर आहे, 82 ते 83 मार्क्स पाहिजे, इथे 90. मग का आपण एक्झाम फक्त पात्रता, शिक्षक पात्रताच आहे म्हणजे आपल्याला फक्त क्वालिफायच करायचं आहे त्या एक्झाममध्ये, आपल्याला मेरिटमध्ये यायचंच नाही, आपण एक्झाम का क्वालिफाय नाही करू शकत? ठीक आहे, त्याचं मागचं रिझन हेच आहे की आपल्याला एक तर सिलेबस माहिती नसतो, सिलेबस माहिती नसतो. दुसरी गोष्ट, आपण हेच नाही बघत की मागील प्रश्नपत्रिका कशा आल्या आहे, आणि आपल्याला त्याच्यामुळे एक्झाम पॅटर्न कुठेतरी कळत नाही. दुसरी गोष्ट, आपला जो वीक सब्जेक्ट आहे तो आपल्याला कळत नाही, किंवा आपण त्याच्यावर कुठे इम्प्रूव्ह करायला पाहिजे, कुठे त्याच्यात काम करायला पाहिजे, त्या सब्जेक्टवर, कुठल्या टॉपिकवर, ते पण आपल्याला कळत नाही. ठीक आहे, जर तुम्हाला हे कळलं की सिलेबस काय आहे, त्याच्यानंतर एक्झाममध्ये कशा टाईपचे प्रश्न विचारतात, त्याची काठिण्य पातळी कशी आहे, तर तुम्हाला कुठली पण एक्झाम, TETच काय, कुठली पण एक्झाम तुम्ही चांगल्या रीतीने, चांगल्या मार्क्सने पास होऊ शकता. बरोबर आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आपण बघूया की आपल्याला प्रश्न किती असतात. TET परीक्षा जर बघितली तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती मार्क्स असतात, 30 प्रश्न आणि 30 मार्क्स असतात. असे किती, 150 मार्क्स असतात टोटल, आणि 150च गुण, आणि निगेटिव्ह मार्किंग नाही. मेन म्हणजे काय, निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला नाही आहे. ठीक आहे, तर आपल्याला सगळ्यात पहिले तर हे बघायचं आहे की सिलेबस काय आहे, प्रत्येक विषयाचा सिलेबस काय आहे. तर त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलाच आहे, जसं की मी इंग्लिशवर बनवला आहे, आणि पूर्ण सब्जेक्टचा पण काय सिलेबस आहे हा याच्यावर मी व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. आणि पेपर पॅटर्न कसा असेल ते पण मी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सांगितलं आहे तुम्हाला. पूर्ण विषय किती, त्याचा प्रत्येक विषयाला किती मार्क्स आहे, किती गुण आहे, हे मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आपल्याला एकच लक्षात ठेवायचं, बघा, प्रत्येक सब्जेक्टला, प्रत्येक विषयाला 15 क्वेश्चन येतात आणि 15 मार्क्स येतात. ठीक आहे, सॉरी 15 नाही, 30 प्रश्न येतात आणि 30 मार्क्स येतात. 30 प्रश्न येतात, सॉरी बघा, 30 प्रश्न येतात आणि 30च काय येतात, मार्क्स येतात. बरोबर आहे. असे टोटल किती, 150 मार्क्स, आणि 150 क्वेश्चन आणि 150 काय येतात, मार्क्स येतात. ठीक आहे, मार्क्स येतात. आणि आपल्याला बाकी तर माहिती आहे सब्जेक्ट किती आहे, पेपर 1ला काय सब्जेक्ट आहे, पेपर 2ला काय सब्जेक्ट आहे, आपल्याला माहितीच आहे. ते डिस्कस करण्यापेक्षा, कारण का व्हिडिओ काय होईल, लांब होईल, खूप मोठा होईल, आणि मला तुम्हाला मेन हे सांगायचं की आपल्याला काय करायचं आहे, इथे काय करायचं आहे, आणि आपण कुठे क्वालिफाय होऊ शकतो आणि कसं काय करू शकतो. तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे गरजेचं आहे की सिलेबस काय गरजेचं आहे, प्रत्येक विषयाचं आपल्याला हे माहिती पाहिजे की सिलेबस काय आहे. सिलेबस खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे, आधीच बनवलेला, म्हणून मी या व्हिडिओमध्ये जास्त माहिती देत नाही आहे. ओके, सिलेबस. त्याच्यानंतर PYQ म्हणजे काय, मागील प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस, ते खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर येतं तुमचा सराव, तो कसा होणार, टेस्टने, तो कसा होणार, टेस्टने. ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ॲनालिसिस तुम्ही करता तेव्हा फायदा काय होतो, तुम्हाला काठिण्य पातळी कळते. काय कळते, काठिण्य पातळी कळते, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, डिफिकल्टी लेवल म्हणतो. बरोबर आहे, काय म्हणतो, डिफिकल्टी लेवल म्हणतो, ती आपल्याला कळते. त्याच्यानंतर कुठल्या टाईपचे, म्हणजे पॅटर्न कसा असतो ते आपल्याला कळतं. ठीक आहे, कुठल्या टाईपचे प्रश्न विचारतात आपल्याला ते आपल्याला कळतं. आणि तिसरं आपल्याला आपला स्ट्रॉंग सब्जेक्ट, म्हणजे आपण ज्याच्यात खूप छान आहे, आणि आपला वीक सब्जेक्ट हे आपल्याला कळतं. बरोबर, जर तुम्ही PYQ ॲनालिसिस केलं तर तुम्हाला काठिण्य पातळी आणि पॅटर्न कळतं. आणि दुसरं, ठीक आहे, पॅटर्न आणि काठिण्य पातळी आपल्याला कळते PYQ ॲनालिसिसने. आणि आपल्याला कुठल्या टाईपचा, कुठल्या विषयांवर किंवा कशा टाईपच्या क्वेश्चनवर फोकस करायचा आहे, ठीक आहे, हे कळतं. ठीक आहे, की आपल्याला कुठल्या टॉपिकवर, समजा आता ग्रामर आहे, ग्रामरवर फोकस करायचा आहे, तर ग्रामरमध्ये पण कुठे फोकस करायचं आहे ते आपल्याला कळतं. की टेन्सवरच जास्त प्रश्न विचारतात, की कंजंक्शनवर विचारतात, की प्रपोजिशनवर विचारतात, की वोकॅबवर खूप जास्त प्रश्न येतात, हे आपल्याला कळतं. ठीक आहे, PYQ ॲनालिसिसने आपल्याला काय कळतं, काठिण्य पातळी म्हणजे डिफिकल्टी लेवल, पॅटर्न आणि आपला फोकस
की आपल्याला कशावर फोकस करायचं आहे, ठीक आहे, ते आपल्याला कळतं. आता आपण TET परीक्षा बघितली, आधी IPPS घेणार होतो, आता तसं नाही आहे. आता बहुतेक तरी आपली जी एक्झाम आहे ती काय होणार आहे, ऑफलाईन होणार आहे. महाराष्ट्र परिषदच ती परीक्षा घेणार आहे. तर बघा त्याचा पॅटर्न कसा असेल, वेगळा असेल. म्हणजे मागे जे प्रश्न आले होते, आतापर्यंत जसे टाईपचे प्रश्न आले होते तसंच आपल्याला काम करायचं आहे. आणि आतापर्यंत जर आपण परीक्षा देत आलो असेल, ठीक आहे, किंवा एकदा 2 वेळा जरी आपण परीक्षा दिलेली असेल तरी आपल्याला माहिती असेल, फॅमिलीर आहो आपण की कशा टाईपचे प्रश्न येतात, माहिती आहे, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त थोडी रिव्हिजन आणि ज्या सब्जेक्टमध्ये आपण वीक आहोत त्या सब्जेक्टवर आपल्याला काम करायचं आहे. आणि ज्यांनी आता पहिल्यांदा देत असेल समजा परीक्षा, काही होऊ शकतात, काही आता पहिल्यांदा देत असेल परीक्षा, तर त्यांना काय करायचं, सिलेबस, PYQ ॲनालिसिस आणि टेस्ट यावर फोकस करायचा आहे. ठीक आहे. आता बघा टेस्ट जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला काय करते, मी जसं तुम्हाला म्हटलं, टेस्ट जेव्हा आपण देतो तेव्हा काय होतं, एक तर आपल्याला या TET परीक्षेचा जर आपण विचार केला, TET परीक्षेचा जर आपण विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल आपल्याला टोटल टाईम ड्युरेशन आहे 2.5 तासाचा. काय आहे, 2.5 तासाचा, 2.5 hours, बरोबर आहे. मग आपण जर टेस्ट नाही लावली, टेस्ट नाही दिली तर आपल्याला सवय होणार काय एवढे तास बसायची नाही. आणि बसायची सवय नसेल तर परीक्षा हॉलमध्ये आपला गोंधळ होणार, आपल्याला भीती पण वाटू शकते, येणारे प्रश्न पण चुकू शकतात. आणि दुसरी गोष्ट, आपला फोकस नाही राहणार, कारण का सवय नाही ना, कंटिन्युअसली तसं बसायची सवय नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला टेस्ट देणं खूप खूप गरजेचं आहे, एक. दुसरं, आपलं फोकस, कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे, याच्यासाठी पण. त्याच्यानंतर भीती, आपली भीती घालवायला कधी कधी होतं ना एक्झाम प्रेशरने काय होतं, कारण की आपण इथे प्रश्न सोडवत आहे आणि इथे काय घडायचा आपल्याला वेळ दिसतो की एवढा वेळ जात आहे, त्याने काय होते, भीती होते आणि आपण प्रश्न चुकवतो. त्याच्यानंतर जर आपली पेपर जर ऑफलाईन पद्धतीने होत असेल तर आपल्याला काय करावं लागतं, वर्तुळं रंगवा लागतात, वर्तुळं हे जे सर्कल्स यायला आपल्याला कलर करावं लागतं, माहितीच असेल तुम्हाला, ह्याच्यात काही मी एवढं डिटेलमध्ये जाणार नाही. तर कधी कधी काय होतं, इथे प्रश्न आहे आणि इथे वर्तुळ आहे समजा, ठीक आहे, इथे प्रश्न किंवा इथे वर्तुळ, ठीक आहे. त्याने काय होतं ना, आता हा प्रश्न क्रमांक आहे आपला आणि इथे वर्तुळ आहे समजा, आणि इथे क्वेश्चन 2 आहे, इकडे वर्तुळ आहे परत, ठीक आहे. मी नीट काढलं नाही, एक मिनिट. क्वेश्चन 1, हा प्रश्न 2, हा प्रश्न 3 आणि समजा इकडे वर्तुळ दिले, ठीक आहे, ठीक आहे. तर काय होतं ना की कधी कधी आता खूप सारे प्रश्न आहे, ठीक आहे, वरती खालती खूप सारे प्रश्न, हा समजा, ठीक आहे, असा 11, 12, 13 नंबर आहे. कधी कधी काय होतं ना, आपण 12 नंबरचं वाचतो आणि टिक इथे करतो, वर्तुळ हे रंगवतो, ठीक आहे. तर काय होतं ना, आपल्याला आन्सर माहीत असतं, उत्तर माहीत असतं, पण आपण वर्तुळ रंगवताना काय करतो, चुकीचं करतो. ते आपल्याला करायचं आहे का, नाही, ठीक आहे. त्याच्यासाठीच आपल्याला टेस्ट द्यायची. टेस्टने काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमचं जी भीती आहे ती दूर होईल, कॉन्फिडन्स वाढेल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला हे कळेल, सगळ्यात इम्पॉर्टंट, की आपला स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठला आहे आणि वीक सब्जेक्ट कुठला आहे, ठीक आहे. आणि स्ट्रॉंग सब्जेक्टला आपण किती वेळ द्यायला पाहिजे. आता आपल्याला माहीत आहे एखादा सब्जेक्ट, ठीक आहे, आपला गणित विषय आता समजा स्ट्रॉंग आहे, त्याच्यावर आपल्याला फक्त आणि फक्त प्रॅक्टिसच करायची रोज थोडी, ठीक आहे. ती टेस्टने होऊनच जाते, मग त्याला जास्त वेळ द्यायची गरज नाही. मग तो वेळ आपण आपला वीक सब्जेक्ट असेल, समजा परिसर अभ्यास आहे, तो आपला वीक आहे, किंवा इंग्लिश वीक आहे, तिथे तुम्ही तो द्या ना वेळ जास्तीत जास्त, ठीक आहे. पण हे कळणार कधी आपल्याला, जेव्हा आपण टेस्ट देऊ तेव्हाच आपल्याला कळणार की नाही. आणि वीक सब्जेक्ट ज्याच्यामध्ये आपण काय वीक आहे ते आपल्याला कळेल. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आणखी मी सांगेल की जेव्हा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस करतो, मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करतो, तेव्हा आपल्याला ही गोष्ट परत एक लक्षात ठेवायची आहे की टॉपिक्स आपल्याला कळाले कुठले कुठले आहे आणि कुठल्या टॉपिक्सवर वारंवार प्रश्न विचारतात, वोकॅब, ठीक आहे, शब्दसंग्रह, याच्यावर जर वारंवार प्रश्न येतात आहे तर तेच करा तुम्ही जास्तीत जास्त, तेच रिपीट होतात जास्तीत जास्त. मागील प्रश्नपत्रिकेमध्ये जशा टाईपच्या आल्या किंवा जे आले ते पण खूप वेळा काय होतात, रिपीट होतात. आणि TET परीक्षा जर आपण बघितली तर आपण बघू, स्कॉलरशिप एक्झाम आहे, त्याच्या जर गाईड्स तुम्ही वापरल्या तर त्याच्यातून पण बरेचसे क्वेश्चन येतात. किंवा आपली बुक्स आहे, शाळेचे जे बुक्स आहे तर ते पण तुम्ही वापरले तर त्याच्यामधून पण बऱ्यापैकी काय येतात, तसेच्या तसेच प्रश्न येतात. ते वारंवार वाचा तुम्हाला कळेल ना की हा जो प्रश्न आहे हा इथून विचारलेला आहे. जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळेच टॉपिक वाचत नाही बसायचे आहे, कारण आधी आपल्याला फोकस ठेवायचं की आपल्याला एक्झाम क्वालिफाय करायचे तर आपल्याला मोजकं पण इम्पॉर्टंट वाचायचं आहे. खूप जास्त बुक्स, खूप जास्त रेफरन्स बुक, खूप जास्त ऑनलाईन मटेरियल, खूप जास्त व्हिडिओज, याने काय होईल ना
खिचडी होईल पूर्ण, म्हणजे काय होईल, कन्फ्युजन वाढणार खूप जास्त. ठीक आहे, म्हणून आपल्याला मोजकं मटेरियल पण इम्पॉर्टंट मटेरियल, इम्पॉर्टंट टॉपिक घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि तसा तसा आपला अभ्यास वाढवायचा आहे. आणि हे फक्त आणि फक्त आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस आणि टेस्ट यांनीच कळणार आहे. ठीक आहे, टेस्ट सॉल्व्ह करू तर आपली भीती जाईल, हे जाईल, ते जाईल, सगळंच आहे. आणि तुमची मेन म्हणजे सगळ्यात मेन जे आपल्याला पाहिजे आहे, आपलं स्वप्न, की आपल्याला शिक्षक व्हायचं आहे. तुम्ही बघा, आपण शिक्षक म्हटलं तर म्हणजे बघा ना तुम्ही, ती परीक्षा जेव्हा आपण शिक्षक होतो, आपण क्वालिफाय होतो त्या एक्झामसाठी, तो आनंदच वेगळा राहतो. आणि ते जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, अभ्यास, सराव, टेस्ट करणं गरजेचं आहे. तसंच टेस्ट काय करायचं तर आपला सराव होतो. आपल्याला आपण अभ्यास तर केला 10 तास 12 तास, किंवा आता खूप साऱ्या गृहिणी आहे ज्या काय करतात, आपल्या सगळं कामाचा व्याप सांभाळून, कोणी तर जॉब आणि घरचा व्याप सांभाळून पण आपलं काय करत आहे, अभ्यास करत आहे. तर एवढा सगळा अभ्यास करून जर आपण टेस्ट नाही देऊ तर आपल्याला कळणार कसं. ठीक आहे, तर अभ्यास झाला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, टेस्ट द्यायचीच आहे. आणि बघा आता टेस्ट दिल्याने काय होतं, तुमचं टाईम मॅनेजमेंट आणि ॲक्युरसी. ठीक आहे, तुम्हाला कळतं की तुम्हाला कुठल्या प्रश्नावर किती वेळ लागतो आहे, कुठल्या सब्जेक्टवर आपला जास्त वेळ जातो, किंवा हा सब्जेक्ट आहे ना आपला खूप पटकन होत आहे, इथे जास्त वेळ नाही लागत आहे, हे आपल्याला कळतं. ठीक आहे, ते कशाने होणार, प्रॅक्टिसनेच होणार. ते कशाने होणार, तुम्ही टेस्ट द्याल तेव्हाच होणार. ठीक आहे, तर आपल्याला काय कळतं ना की आपली इफिशियन्सी म्हणजे काय, तुम्ही कुठल्या सब्जेक्टमध्ये खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि तुमचे आन्सर पण करेक्ट येत आहे, उत्तर पण करेक्ट येत आहे तुमचे, आणि तुम्हाला वेळ पण कमी लागत आहे. ठीक आहे, वेळ पण काय लागत आहे, टाइम पण काय लागत आहे, कमी लागत आहे, लेस. ठीक आहे, कमी लागतोय. ठीक आहे, याने तुमची काय होईल, इफिशियन्सी वाढेल. ठीक आहे, इफिशियन्सी वाढेल, जी की खूप गरजेची आहे. जास्तीत जास्त लोक सॉल्व्ह करू शकतात पण टाइम मॅनेजमेंट प्रॉपरली करू नाही शकत. जास्तीत जास्त प्रश्न सॉल्वच नाही करू शकत. 150 प्रश्नापर्यंत पण आपण जाऊ नाही शकत. याच्यामागे रिझन हेच आहे की आपली प्रॅक्टिस नाही आहे आणि आपल्याला प्रॅक्टिसच करायची आहे जास्तीत जास्त. ओके, त्याच्यात प्रायोरिटाईज करणं की आपल्याला कुठल्या सब्जेक्टवर आणि कुठल्या टॉपिकवर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. मी जसं म्हटलं मोजकं पण इम्पॉर्टंट टॉपिक, इम्पॉर्टंट सब्जेक्ट, इम्पॉर्टंट रेफरन्स बुकच वाचणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त वाचायची गरज नाही आहे. ओके, प्लॅन करणं. ठीक आहे, प्लॅन म्हणजे काय की तुम्ही प्लॅन करा की अच्छा हा माझा सब्जेक्ट, हा विषय माझा कच्चा आहे, याच्यामध्ये हे टॉपिक वारंवार येतात, तर यावर मला काय करायचं, फोकस करायचा आहे, हे मी आज करणार, उद्या करणार, तसं तुम्ही प्लॅन करू शकता. आता मॉक टेस्ट, जेव्हा टेस्ट सिरीज आपण लावतो त्यावेळेस काय करायचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट अभ्यास तुम्ही करता. मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना की तुम्ही प्लीज टेस्ट लावा. टेस्ट लावल्याने काय होणार, नक्की तुमच्या स्कोअरमध्ये तुम्हाला काय दिसेल, एक इम्प्रूव्हमेंट दिसेल. आता बघा, जेव्हा आपण टेस्ट लावतो तेव्हा होऊ शकते की आपल्याला पहिल्या टेस्टमध्ये किंवा 2-4 टेस्टमध्ये कमी मार्क्स येऊ द्या, कारण सवय नाही आहे, कमी मार्क्स येऊ शकतात. तर घाबरायचं नाही आहे. काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचं, विश्लेषण करायचं. ठीक आहे, आता तुम्ही 2.5 तासाची एक टेस्ट लावली. आता एवढ्या वेळ बसल्यानंतर त्याचं ॲनालिसिस, त्याचं विश्लेषण करणं होत नाही होत. काय करायचं, थोड्या वेळाने जर होत असेल तर फारच छान, तुम्ही बसू शकत असाल, तुम्हाला तेवढे कामं नसेल आणि तुम्ही वेळ देऊ शकत असाल तर खूप छान. पण नसेल तर काय करायचं, थोड्या वेळाने येऊन प्रत्येक सब्जेक्ट बघायचा. ठीक आहे, आणि बघायचं अच्छा इंग्लिशमध्ये एवढे चुकले माझे, ह्या टॉपिकवर चुकले, तो प्रश्न लिहून ठेवायचा. ठीक आहे, त्याचं उत्तर पण लिहून ठेवायचं, त्याला मार्क करायचं. तसंच मराठी. ठीक आहे, तसंच तुम्ही काय करा, परिसर अभ्यास आहे समजा, गणित आहे. ठीक आहे, असं प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही ॲनालाइज करा. अच्छा हे सब्जेक्ट आहे, इथे माझं काय होतं आहे, चुकत आहे, आणि अरे हा तर माझं म्हणजे इझी, म्हणजे मला वाटलं की याचं हे आन्सर येईल आणि चुकलं. असं होतं ना बरेच वेळा, आपल्याला काय वाटतं याचा आन्सर हेच आहे, पण कधी ते वेगळं पण आन्सर असतं. ठीक आहे, तर आपल्याला ते लक्षात येईल आणि मग त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या, अच्छा इंग्लिशमध्ये मला या टेन्स टॉपिकवर जास्त फोकस करायचं आहे. ठीक आहे, मराठीमध्ये मला शब्दसंग्रहावर जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे, परिसर अभ्यासमध्ये विज्ञानवर जास्त क्वेश्चन येत आहे, किंवा शिवाजी महाराजांबद्दल इतिहास मध्ये जास्त क्वेश्चन येत आहे, जास्त प्रश्न येत आहे. गणितामध्ये टक्केवारीवर प्रश्न येतात. ठीक आहे, असं मी एक्झाम्पल देत आहे. ठीक आहे, तर असं तुम्ही काय करू शकता, लक्षात घेऊ शकता. ठीक आहे, एक सब्जेक्ट घ्यायचा आणि बघायचं कुठे आपण चुकत आहे, आणि चुकलेले प्रश्न लिहून ठेवायचे आणि रिवाईज करायचे टाईम टू टाईम. आणि ज्यांना जास्त स्कोर येतात त्यांनी पण काय करायचं आहे, खूप जास्त ओव्हर कॉन्फिडंट नाही व्हायचं आहे की काय किती लो, म्हणजे किती सोपी टेस्ट आहे, किती इझी आहे, असं नाही.
तुम्हाला पण काय करायचं आहे ना, वारंवार टेस्ट द्यायच्या. ठीक आहे, हे झालं 2 ते 2.5 तास बसायची प्रॅक्टिस पण होईल आणि ॲनालिसिस पण होईल. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पण टेस्ट देता तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की अशा ठिकाणी बसायचं आहे जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. ठीक आहे, जिथे शांतता आहे आणि जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी बसायचं आहे आणि वेळ लावून बसायचं आहे. असं नाही की अर्धा तास बसलं आणि परत दुसरे कामं, कॉल आला किंवा कुणी बोलवलं तर तिथे जाऊन पहिले वेळ द्यायचा आणि नंतर परत टेस्टवर यायचं, असं नाही करायचं आहे. जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे, तो जो 2.5 तास आहे तो फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनने आपला घालवायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल, सवय पण होईल आणि तुमचं ॲनालिसिस पण छान होईल. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, त्याच्यानंतर गेसवर्क तुम्हाला अवॉइड करायचं. गेसवर्क, ठीक आहे. आता बघा, परीक्षेमध्ये किंवा टेस्ट सॉल्व करताना आपण काय करतो ना, खूप वेळा आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर नसेल तर आपण काय करतो, गेसवर्क करतो, तुक्का मारतो, अंदाजे सर्कल वर्तुळ भरवतो. पण तसं आपल्याला करायचं आहे का, नाही करायचं आहे. मग काय करायचं आहे, तुम्ही मला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, मग कसेच प्रश्न सोडायचे नाही. आता 4 ऑप्शन्स असेल आपल्याला आणि या 4पैकी समजा तुम्ही काय करा, एलिमिनेट करा. ठीक आहे, हा ऑप्शन पण नाही असू शकत, हा पण नाही असू शकत. आता हे 2 उरले, याच्यामधला कुठला परफेक्ट वाटतो आहे, ठीक आहे, तो टिक करायचा. म्हणजे स्मार्टली वर्क करा आणि अशी वेळ यूज नका देऊ की तुम्हाला गेसवर्क किंवा अंदाजे उत्तर टिक करायची वेळ ही. ओके, त्याच्यानंतर टेस्ट सॉल्व करताना मी हे रिकमेंड करेल, मी हे सजेशन देईल तुम्हाला की सर्वात पहिले तुम्ही जो खूप जास्त डिफिकल्ट सब्जेक्ट आहे, खूप जास्त इझी सब्जेक्ट आहे तो घ्या. त्याने काय होईल, कमी वेळ तुम्ही एक सब्जेक्टचे मार्क्स तुम्ही शुअर राहाल. ठीक आहे, तुम्हाला गॅरंटी राहील की बाबा हा सब्जेक्ट जो आहे, गणित जो आहे तो मला खूप आवडतो, मी पटकन सॉल्व करू शकतो आणि 30 मार्क्स माझे काय कन्फर्म आहे, पक्के आहे. आणि मग त्याच्यानंतर जो जास्त डिफिकल्ट सब्जेक्ट आहे तो घ्या, जो तुम्हाला डिफिकल्ट वाटतो. ठीक आहे, तर प्रत्येकासाठी वेगवेगळे सब्जेक्ट डिफिकल्ट राहू शकतात, तो घ्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जो मीडियम लेवलचा आहे तो घ्या. ठीक आहे, असं तुम्ही कॅटेगरीज स्वतःच करा. ठीक आहे, आता याने काय होईल, जर तुम्ही खूप जास्त डिफिकल्ट सब्जेक्ट आधी घेतला आणि तो खरंच खूप जास्त त्याच्यामध्ये डिफिकल्टच क्वेश्चन आले तर तुम्ही काय होईल, नाराज होणार आणि तुम्हाला काळजी वाटेल. त्याच्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होईल आणि तुम्हाला असं वाटेल, अरे बापरे, ह्याच्यातच असं आलं, पुढे काय येणार अजून. असं नको व्हायला, म्हणून मी सांगत आहे इझी सब्जेक्ट घ्या. किंवा आता तुम्ही मेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही डील करू शकता तर तुम्ही घ्या, खूप सगळ्यात जास्त डिफिकल्टच सब्जेक्ट घ्या. ठीक आहे, आणि मग मिडियम घ्या आणि मग इझी घ्या. कोणाकोणाचं काय असतं ना, कमी वेळेमध्ये इझी सब्जेक्ट होतो सॉल्व, तर ते लास्टमध्ये घेऊन पण चांगलं करू शकतात. पण मी पर्सनली असं सांगेल की तुम्ही पहिले तुमच्या सब्जेक्टवर जी कमांड असेल तो सब्जेक्ट पहिले घ्या, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला माहिती आहे 30 मार्क्स आपले कन्फर्म आहे, 28 मार्क्स आपले कन्फर्म आहे. त्याच्यानंतर एकदम डिफिकल्टी लेवलचा, कारण एकदम डिफिकल्टीचा लेवलचा आपण जर एंडला घेऊ तर काय होईल, आपण आपला गोंधळ होण्याची जास्त चान्सेस आहे. म्हणून मधातल्या वेळेमध्ये डिफिकल्टी लेवलचा काय, त्याच्यानंतर मिडियम लेवलचा काय. ठीक आहे, ही आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, जेव्हा पण आपण काय करू, टेस्ट देऊ तर आपल्याला टेन्शन नाही राहणार, स्ट्रेस नाही राहणार. आता काय खूप सारे जे विद्यार्थी आहे किंवा टीचर्स आहेत ते काय करतात आहे, एक्झाम होईल की नाही, मग कसं होईल, काय होईल, ह्याच्यात वेळ न घालवता तुम्ही जास्तीत जास्त फोकस हा करा प्लॅनिंगवर, टाईम टेबलवर आणि टेस्ट देण्यावर, तर काय आणि त्याचं ॲनालिसिस करण्यावर. त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही त्या प्रोसेसमध्ये आहे, पटकनच ॲडमिट कार्ड रिलीज होईल, एक्झाम होईल आणि तुम्ही काय करणार, क्वालिफाय करणार. पण जे स्टुडंट्स किंवा जे टीचर्स काय करत आहे, आता ह्या अशा ह्याच्यात आहे की होईल की नाही, कसं होईल, काय होईल, खोटं आहे का, खरं आहे का, ह्याच्यात राहणार, अभ्यास होणार नाही आणि निगेटिव्हिटीमध्ये आपण जास्त जाऊ आणि मग काय होईल, ॲडमिट कार्ड येईल, एक्झाम होईल आणि आपण म्हणू, अरे तो वेळ जर आपण चांगल्या रीतीने वापरला असता तर आपण आज शिक्षक पात्रता परीक्षा पास झालो असतो, क्वालिफाय झालो असतो. ठीक आहे, दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला हे सांगेल की जेव्हा तुम्ही टेस्ट नाही देत ना तेव्हा काय होतं, आपल्याला टेन्शन, भीती सगळंच राहते, कारण का प्रॅक्टिस नाही. तुम्ही विचार करा, आपण काय म्हणतो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ठीक आहे, तर आपल्याला प्रॅक्टिसच जास्त करायची आहे, सरावच जास्त करायचा आहे. त्याच्यामुळे काय होणार, टेन्शन, भीती, कसं होईल, काय होईल, आणि प्रत्येकाचा एक ना एक सब्जेक्ट काय असतो, वीक असतो आणि त्याच्यामुळे ती भीती राहतेच आपल्याला की इथे मार्क्स नाही मिळाले तर कसं होईल, काय होईल. ठीक आहे, पण तुम्ही व्यवस्थितरित्या जर प्लॅन केलं ना, तुम्ही कमीत कमी वेळेत, कमीत कमी अभ्यासात पण फक्त तुम्हाला मोजकं पण इम्पॉर्टंट वाचायचं आहे आणि आपले वीक आणि स्ट्रॉंग पॉईंट लक्षात ठेवूनच
तुम्हाला काय करायचं, स्कोर करायचा. जर तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ किंवा 1-2 मार्क्स कमी जास्त घेतले तरी चालेल. त्याच्यात जर तुम्ही जास्त स्कोर कराल तर काय होणार, तुम्हाला तुम्ही क्वालिफाय करण्याचे, एक्झाम क्वालिफाय करण्याचे तुमचे चान्सेस वाढून जाईल. ओके. तर तुम्हाला काय होणार, स्ट्रेस, टेन्शन, निगेटिव्ह थॉट, वरी आणि पुढे काय होईल याची काळजी राहणार नाही. ओके. तर तुम्हाला कसं राहायला आवडेल, तुम्हाला असं राहायला आवडेल ना एक्झाम हॉलमध्ये की असं, ठीक आहे. जर आपण प्रॅक्टिस नाही करू, टेस्ट नाही देऊ, तर आपली जी कंडिशन आहे, आपली जी सिच्युएशन आहे ही अशीच राहणार आहे. ठीक आहे. खूप जास्त भीतीत, खूप जास्त टेन्शनमध्ये, आणि इथे घड्याळत असतेच, वेळ तर जातच असतो. पण तेच आपण टेस्ट देऊ तर आपण नेहमी कसं राहू, रिलॅक्स राहू. आणि मी टेस्ट देताना पण तेच म्हणेल की रिलॅक्स याने द्या, पण फोकस आणि कॉन्सन्ट्रेशननी आपली टेस्ट सॉल्व्ह करा. आणि तशीच सवय लागते आपल्या माइंडला. मग कशी तशीच सवय लागते, तर एक्झाम हॉलमध्ये पण आपण काय करू शकतो, जे एक्झाम प्रेशर आहे ते टॅकल करू शकतो, व्यवस्थित रीतीने हँडल करू शकतो आणि रिलॅक्स राहूनच एक्झाम क्वालिफाय होऊ शकतो आपण. ठीक आहे. थोडीफार भीती असू शकते, पण एकदम जर ती भीती आपल्यावर हावी झाली तर काय होणार, आपला पेपर बेकार जाऊ शकतो. ठीक आहे. तर मॉक टेस्ट देण्याचे हे सर्व फायदे आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फायदा तोच आहे की तुम्ही काय होणार, परीक्षा क्वालिफाय होणार. ओके. तर तुम्हा सर्वांना शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. खूप छान अभ्यास करा, खूप छान राहा. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की मी काही सांगायचं विसरून गेले तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेल किंवा पॉसिबल झालं तर मी तुम्हाला रिप्लायच करेल. ठीक आहे. आणि माझं जे सेशन असतं लाईव्ह 1 वाजता असतं इंग्लिशचं, ते पाहायला विसरू नका. ते रोजच असतं, फक्त रविवार सोडून. आणि आपल्या चॅनलवर बाकी पण लाईव्ह लेक्चर्स असतात सकाळी 9 वाजतापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत, तर ते पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, छान राहा. बाय बाय अँड टेक केअर.